नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. मार्ग प्रगतीचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण अशा एका व्यक्तीशी संवाद साधणार आहोत ज्यांचं औषधी व्यावसायिक, सामाजिक तसंच शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय असं कार्य आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे जगन्नाथ सखाराम शिंदे सर. आणि त्यांच्या सोबतच आज आपल्या सोबत असणार आहेत रथ जगन्नाथाचा या जगन्नाथासारखा सखाराम शिंदे यांच्या कार्यावर आधारित पुस्तकाचे लेखक गौतम कोतवाल सर. कार्यक्रमात तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत सर. नमस्कार. तर या चर्चेला, या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी आपण या दोन्ही पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. आपल्या सोबत आहेत जगन्नाथ सखाराम शिंदे सर. त्यांच्याबद्दल सांगायचंच झालं तर सर अखिल भारतीय औषधी विक्रेता संघ आणि महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. सरांनी सर्व स्तरातील गरजूंना आतापर्यंत मदत केलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील केली आहे. तसंच महिलांना गृहउद्योगातून स्वयंसिद्धा बनवण्याच्या उद्देशानं बचत गटाची देखील स्थापना सरांनी केली आहे. तसेच उद्योग मेळाव्याचे आयोजन देखील करण्यात आले. लोकांमध्ये आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानं आरोग्य शिबिरांचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. सांगली येथील आम्हीच आमचे या एड्सग्रस्तांची निगा ठेवणाऱ्या संस्थेला सातत्यानं औषधी पुरवठा तसंच आरोग्य शिबिरांचं आयोजन सरांच्या मार्फत करण्यात आले. विविध रोगांच्या साथींमध्ये जनजागृतीपर रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. तसंच नैसर्गिक आपत्तींमध्ये देखील सरांचा मदतीचा हात हा नेहमीच पुढे असतो. सरांना त्यांच्या कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच लेखक गौतम कोतवाल यांच्याबद्दलही आपण जाणून घेऊया एका एवीच्या माध्यमातून. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते साहित्यरत्न पुरस्कार. 25 वर्ष बँकिंग साक्षरता अभियान राबवून हजारो लोकांना बँकिंग साक्षर बनवण्याचं कार्य. महाराष्ट्रातील 1,500हून जास्त उद्योजकांना विविध पुस्तकांच्या माध्यमातून युवकांसमोर आणून त्यांना प्रेरणा देण्याचं काम. दुबई, थायलंड, सिंगापूर येथील भारतीय मूळ असणारे उद्योजक आणि महाराष्ट्रातील 1,500हून जास्त उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून ग्रीन वर्ल्ड क्लबची स्थापना. असे अनेक सामाजिक उपक्रम राबवणारं व्यक्तिमत्व म्हणजे लेखक गौतम कोतवाल. अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र, कृषी आयडॉल, महाराष्ट्राच्या सुकन्या, कर्मयोगी, सेल्फ मेड मॅन, आखाती देशातील इंडियन आयडॉल्स, कॅप्टन कूल, आउट ऑफ बॉक्स या आणि अशा 50 पुस्तकातनं सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या व्यक्तींना पुस्तकांच्या माध्यमातून युवकांसमोर आणण्याचं काम ते गेली 25 वर्ष करत आहेत. त्यांनी 500हून अधिक उद्योजकांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरवला आहे. तर सर, जसं आपण बघितलं की आपण तुमच्याशी संवाद साधणार, त्याचं वेगवेगळे कारण आहेत. सरांचं खूप कार्य मोठं आहे आणि मला वाटतं त्याच अनुषंगाने कुठेतरी प्रेरित होऊन तुम्ही पुस्तकं लिहिली आहे. तर सगळ्यात प्रथम मला सर, मी तुमच्याकडे येईनच कारण तुमच्या कार्याबद्दल खूप बोलायचं आहे, परंतु मला तुमच्याशी संवाद साधताना सुरुवातीला हेच विचारायचं आहे की आपलं पण 50वं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि रथ जगन्नाथाचा या पुस्तकाच्या द्वारे तुम्ही 50वं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. काय सांगाल एकूणच या सगळ्या वाटचालीबद्दल, या पुस्तकाबद्दल सुरुवातीला काय सांगाल? खरं तर 50 पुस्तकांचा हा जो काही प्रवास आहे तो खूप अद्भुत आहे. कारण आपण सहजा समाजामध्ये पाहतो की तरुण पिढी ही काही पटकन चुकीच्या गोष्टीकडे आकर्षित होत असते आणि चुकीच्या मार्गाला लागते. परंतु हा विचार जेव्हा माझ्या मनात आला आणि मी विचार केला की ह्या तरुण पिढीला जर चांगलं घडवायचं असेल, एक देशाला नवीन पिढी चांगली द्यायची असेल, तर खऱ्या अर्थानं रिअल लाईफमधले जे हिरोज आहेत ते ह्या तरुण पिढीपुढे आले पाहिजेत. त्यांना रोल मॉडेल ह्या युवकांनी मानलं पाहिजेत आणि त्यातूनच समृद्ध भारताची निर्मिती होऊ शकेल. हा विचार जेव्हा माझ्या मनात आला त्यावेळेस गेली 20 वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि महाराष्ट्रामधले ज्या लोकांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे अशा जवळजवळ 1,500 उद्योजकांच्या मुलाखती मी घेतलेल्या आहेत. आणि त्या मुलाखती नुसत्या घेतल्याच नाही तर पुस्तक रूपाने ह्या 50 पुस्तकाच्या माध्यमातून मी त्या लोकांसमोर आणलेल्या आहेत. आणि ही पुस्तकं जेव्हा लोकांपर्यंत गेली, शेतकऱ्यांपर्यंत गेली, युवकांपर्यंत गेली, तरुणांपर्यंत गेली, तर ह्या माध्यमातून अनेक लोकांनी माझ्याशी संपर्क साधला. त्या यशोगाथा जे लोक ती यशस्वी आहेत त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आणि मग पुढे जाऊन मी असं काम सुरू केलं की ह्या लोकांची, जो कोणी इंटरेस्टेड उद्योजक आहे किंवा जो कोणी तरुण आहे, ह्या उद्योजकांची भेट घालून देणं, त्यांच्या व्यवसायाची त्याला व्यवस्थित माहिती करून देणं आणि त्याला ते व्यवसाय करण्यासाठी प्रेरित करणं. पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याला आर्थिक कारण हे फार महत्त्वाचं असतं.
आणि सुदैवाने मी गेली 25 वर्ष बँकिंग सेक्टरमध्ये काम करतोय. आता सध्याही मी राजगुरुनगर सहकारी बँकेवरती संचालक म्हणून काम करतो. तर मी ह्या युवकांना बँकेबद्दलचं कर्ज कसं मिळवायचं, त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन असेल, प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, ह्या पद्धतीचंही मार्गदर्शन केलं. आणि मला खऱ्या अर्थानं सांगायला आज खूप अभिमान वाटतो की शेकडो युवकांना मी आज या माध्यमातून उद्योजक घडू शकलेलो आहे. आणि हा प्रवास असाच मला चालू ठेवायचा आहे. आणि 50 पुस्तक हे जरी निमित्त असलं तरी मला भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं काम ते लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. आणि म्हणूनच हा जो काही प्रवास आहे माझ्या दृष्टीने खूप आनंददायी आहे आणि लोकांसाठी तो प्रेरणादायी आहे. नक्कीच. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं की तुम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजून काढून अशा प्रकारचे हिरोज असं म्हणायला हरकत नाही ते शोधून काढलेत, वेचलेत आणि त्यांच्यावरती तुम्ही ही पुस्तकं लिहिली. परंतु मग आप्पासाहेब शिंदे हेच व्यक्तिमत्व का, यांच्यावरती हे पुस्तक का, याविषयी थोडक्यात काय सांगा? नक्कीच. कारण तुम्हाला माहिती आहे की कोरोना काळामध्ये आपण कशा प्रकारची परिस्थिती होती ते आपण सगळे अनुभवत होतो. आणि या काळामध्ये सातत्याने आप्पासाहेबांचं नाव टीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून माझ्या कानावर पडत होतं. आणि त्या काळात माझं अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र नावाचं एक मी रिअल लाईफ हिरोजवरचं पुस्तक लिहित होतो. आणि साहजिकच माझं लक्ष आप्पासाहेबांकडे गेलं. आणि त्यांची मुलाखत घ्यायला मी जेव्हा त्यांच्या कल्याणला घरी गेलो तेव्हा मी सकाळी 10:30-11च्या दरम्यान गेलो होतो. तर त्यांच्या घराच्या खाली जवळजवळ 100-200 लोक बसलेली होती. आणि आप्पासाहेब आले आणि आप्पासाहेबांनी एक तासाभरामध्ये त्यांच्यामध्ये संवाद साधला. आणि प्रत्येकजण काहीतरी अडचणी घेऊन आला होता. म्हणजे मी त्यांना आप्पासाहेबांची ओपीडी म्हणतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे आप्पासाहेब तर हे ओपीडी चालवतात, पण ओपीडी म्हणजे कुठली डॉक्टरची नाही, तर गरजू लोकांना जे काही कोणाचं शैक्षणिक मदत असेल, आरोग्याची मदत असेल किंवा कोणाला नोकरीची मदत असेल, अशा पद्धतीची मदत आप्पासाहेब स्वतःच्या घरी बसून शेकडो लोकांना करतात. आणि दुसरी एक गोष्ट मला यांच्यामधली एक भावली, जेव्हा मी ह्या सगळ्या मुलाखती घेण्यासाठी महाराष्ट्रभर फिरत होतो, जेव्हा मी कुठल्या केमिस्टांच्या दुकानात गेलो त्यावेळेस आप्पासाहेबांचा फोटो मला तिथं दिसायचा. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे हे व्यक्तिमत्व म्हणजे काही कुठलं साधं व्यक्तिमत्व नाही की यांनी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देशभरामध्ये केमिस्टांसाठी काम केलेलं आहे. आणि ह्या पुस्तकासाठी मी जेव्हा त्यांची मुलाखत घेतली त्यातही त्यांच्या व्यक्तिमत्वाची मला ओळख आली. आणि म्हणून मी ठरवलं की ह्या व्यक्तीवरती एखादं आर्टिकल लिहून थांबण्यात काही कारण नाही, तर यांच्या जीवनावरती एक स्वतंत्र पुस्तक झालं पाहिजे आणि ते लोकांना गेलं पाहिजे. आणि आप्पासाहेबांसारखा रिअल लाईफ हिरो हा समाजापुढे आला पाहिजे, हा माझा त्याच्या मागचा उद्देश होता. नक्कीच. मला वाटतं खूप भरभरून तुम्ही बोललेला आहात, त्याच्यामुळे एकूणच त्यांचं कार्य नक्कीच खूप मोठं आहे. तर नेमकं काय आहे, कशा प्रकारे, आपण थोडंसं त्यांच्याकडे जाऊया. आप्पासाहेब, मला तुमच्याकडे येताना खूप आनंदही होतो आणि बऱ्याचशा गोष्टी, तुमचे अनुभव मला तुमच्याकडनं समजून घ्यायचे, आपल्या प्रेक्षकांपर्यंत आज पोहोचवायचे आहेत. परंतु मला सगळ्यात प्रथम हेच विचारायचं आहे की संपूर्ण देश तुम्हाला जसं आप्पासाहेब म्हणतात तसंच केमिस्ट रत्न म्हणून तुम्ही ओळखले जाता. काय हा प्रवास, काय ही वाटचाल राहिलेली आहे, कशा प्रकारे तुम्ही केमिस्टच्या या सगळ्या असोसिएशनमध्ये एवढ्या पूर्ण ह्याच्याने उतरलायत आणि एवढ्या सगळ्या लेवलवरती ह्या सगळ्यांना नेलेलं आहे, कसा राहिला हा सगळा प्रवास? काय बघा, सुरुवातीला मी स्वतः आपलं शिक्षण झाल्यानंतर एका इंजिनिअरिंग कंपनीमध्ये चौगुले इंजिनिअरमध्ये काम करत होतो. परंतु त्यावेळेला मी तरुण होतो आणि मला वाटायचं की कुठेतरी नोकरीपेक्षा व्यापारात आपण जावं. आणि त्या अर्थाने मला संधी आली, त्या कंपनीत VRS मिळाला आणि मी घरी होतो. अशाच वेळेला एक आमच्या शेजारचा जो काय आमचा केमिस्ट आहे कमल मेडिकल, हे सोडून जात होते आणि काही पैसे त्यांना पाहिजे होते. तर मग मी विचार केला दुसऱ्याला देण्यापेक्षा आपणच हे औषधी दुकान का चालू नाही. आणि त्या दृष्टीने माझ्या आई वडील आणि भावंडांशी बोलून मी ते दुकान चालवायला घेतलं. पण त्यावेळेला जेव्हा मी 2 नोव्हेंबर 1976ला माझं दुकान लक्ष्मी मेडिकल अँड जनरल स्टोअर सुरू केलं, त्यावेळेला काय परिस्थिती की आमच्या ठाणे जिल्ह्यात सुमारे 100-125 मेडिकलची दुकानं होती. पण औषधाची व्यापारपेठ होती ही मुंबईला प्रिन्सेस स्ट्रीटला होती. आणि मला कल्याण ते मुंबई जवळजवळ 56 किलोमीटरचा प्रवास करून रोज औषधं आणायची, पुन्हा गाडीमध्ये उभं राहून जायचं. प्रिन्सेस स्ट्रीट ते वेटीचा प्लॅटफॉर्म नंबर 7पर्यंत ते औषधं घेऊन यायची, गाडीत बसायचं आणि गर्दीमध्ये पुन्हा कल्याणला जायचं. कल्याण ते माझं घर हे साधारण 1 किलोमीटर आहे. आणि ते औषधं ठेवायची आणि मग औषधी लोकांना वाटायची. तर या त्रासातून कंटाळून मग मी म्हटलं याच्यातून कुठेतरी केमिस्टांना सुद्धा राहत मिळायला पाहिजे. ही औषधं ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून मी असोसिएशनमध्ये आलो. आणि मला वाटतं मी फार लहान म्हणजे 16 केमिस्टच्या असोसिएशनपासून कल्याणला एक जॉईंट सेक्रेटरी झालो, पुढे ठाण्यामध्ये सेक्रेटरी झालो. महाराष्ट्रामध्ये 89मध्ये आमचे एक जनरल सेक्रेटरी शेलात एका विमान अपघातात गेले आणि मी अचानक तिथे जनरल सेक्रेटरी झालो. 90 पासून मी महाराष्ट्रात आज काम करतोय
आणि आज महाराष्ट्रामध्ये चांगली व्यवस्थित संघटना मी बांधली आणि मग केमिस्टांच्या समोर, कारण आमचा हा जो काही व्यवसाय आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार येतो आणि याच्यामध्ये ज्या काही समस्या आहेत किंवा केमिस्ट, मग याच्यासाठी मी वाहून घेतलं आणि त्यासाठी माझं थोडं यंग असल्यामुळे थोडा क्रांतिकारिक होतो, धडपड्या होतो आणि मग याच्याविरुद्ध आवाज उठवायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामध्ये करत असताना मी ठीक आहे डोंबिवली MIDCमध्ये माझं प्रिव्हेंट इंजिनियर्स अँड फॅब्रिकेटर्स पण मी चालू केलं. पण औषधी समस्या, ग्राहकांचं औषधीसाठी हे आणि यामध्ये एक प्रेम निर्माण करून मी देशभरामध्ये महाराष्ट्र, आता मी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्टचा 5.5 लाख केमिस्टचा मी अध्यक्ष आहे, जी जगातली सगळ्यात श्रेष्ठ अशी एक व्यापारी संघटना आहे. नक्कीच. पण जसं तुम्ही आता म्हणताय तसं की आज जर का बघितलं तर कॉर्पोरेट सेक्टर आलेलं आहे, त्याच्यात स्पर्धा वाढलेली आहे. जसं तुम्ही म्हणालात की आधी एवढेच केमिस्ट होते, आता या केमिस्टची पण संख्या म्हणजे शॉपची पण संख्या खूप वाढली आहे. तर एकूणच या सगळ्या धावपळ जी सगळी चालू आहे किंवा जी रेस म्हणता येईल जी चालू आहे, त्याच्यामध्ये या केमिस्ट लोकांनी पुढे यावं किंवा एक चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश व्हावं, याकरता तुम्ही इतके वर्ष प्रयत्न करताय. तो सगळा प्रवास कसा राहिलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला कितपत यश मिळू शकले आता? काय मॅडम, या ज्या केमिस्ट व्यवसाय होता याच्यामध्ये पुष्कळच्या समस्या होत्या. हा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट हा आमचा केंद्रीय कायदा आहे. त्याचप्रमाणे नॉर्कोटिक ऍक्ट सुद्धा आम्हाला लागतो. त्यावेळेला आम्ही पाहिलं की आम्हाला एक्साईजसाठी एक फॉर्म नंबर 6 भरून द्यावा. जी काही औषधं आपण विकतो, खास करून त्याच्यामध्ये नॉर्कोटिक सबस्टन्स असतात, ती रोज केमिस्टनी भरायची, त्या एक्साईज डिपार्टमेंटला पाठवायची. आणि त्यामध्ये आम्ही पाहिलं की हा एक्साईजचा कुठेतरी आम्हाला त्रास होईल, तर मी पहिलं काम हातात घेतलं की हा फॉर्म नंबर 6 19 वर्ष आमचे जुने पदाधिकारी ज्या लढत होते, हा मी 19 दिवसामध्ये सॉल्व्ह केला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की आज आपल्या देशामध्ये आज जर तुम्ही औषधी पाहिली तर ही सर्व करांसहित आज आहे. MRP इंक्लूड ऑल टॅक्सेस आले, ही पूर्वी नव्हतं. आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती आहे की सेल टॅक्स होता, ऑक्ट्राय होता आणि महाराष्ट्रापुरती बोलायचं झालं तर जवळजवळ 8%, 7 ते 8% एक्स्ट्रा आपला सर्व्हिस विक्री कर आणि 1% ऑक्ट्राय, म्हणजे 9% होतं. आणि औषधं जी जुनी यायची की MRP प्लस लोकल टॅक्सेस एक्स्ट्रा, यामध्ये कस्टमरला लोकल टॅक्सेस म्हणजे ते समजा जे ऑक्ट्रा आहेत आणि त्यामुळे आम्हाला 8% जे सेल टॅक्स आहे हा आमचा जायचा. केमिस्ट परेशान होते. त्यामुळे पहिल्यांदा मी देशामध्ये ही MRP इन्क्लुझिव्ह ऑल टॅक्सेस आलं. त्यासाठी केंद्र सरकारकडे गेलो. गॅट जेव्हा आलं, जनरल अग्रीमेंट ऑफ जेव्हा वॅट आलं त्यावेळेला मी पहिले देशामध्ये 4% वॅट सर्व देशभराच्या औषधीमध्ये मी आणली. आणि आता जेव्हा GST आलं तेव्हा पुन्हा युनिफॉर्म टॅक्स आणला 12% GSTवर. तर MRP इन्क्लूड झाल्यामुळे काय आलं की आम्हाला ग्राहकांना सुद्धा जे प्रश्न सोडवायला लागत होते की आमच्या व्यापाऱ्यांनुसार हे टाळलं, हे मोठं काम. आणि दुसरं गोष्ट आम्ही पाहिली ती ही की याच्यामध्ये तुम्ही आता जे म्हणालात की आपल्याला माहिती आहे आपल्या देशामध्ये जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ, ज्याला गॅट करार म्हणतात, माननीय अटल बिहारी वाजपेयी यांनी 1 जानेवारी 2005 मध्ये हा लादला. त्यावेळेला आम्ही हा विचार केला, जेव्हा त्याच्यामध्ये आम्ही हा करार जरी 2005 मध्ये आला तरी 1998 पासून आम्ही याचा विचार करत होतो की जर हा जनरल अग्रीमेंट ट्रेड अँड टेरिफ जर पास झाला तर याच्यामध्ये जवळजवळ 187 कंट्रीज आहेत. आणि भविष्यात मला वाटतं हा करार जर भारताने सही केला तर याच्यामध्ये 187 देशाचे लोक आपल्या याचे असतात. आपल्याला माहिती आहे की पूर्वी एक ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली, हिने 250 वर्ष राज्य केले. जर 187 देश ईस्ट इंडिया कंपनी आले तर आपलं कसं होईल? आणि मग त्या दिवसापासून पुढे येणाऱ्या भविष्यामध्ये आपलं हा केमिस्ट किंवा वातावरण आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये चेंज होणं आणि व्यापारामध्ये टेक्नॉलॉजी किंवा एज्युकेशनला महत्त्व जाणून आम्ही पहिल्यांदा स्टेट फार्मसी काउन्सिल जे आहे हे ताब्यात घेतले आणि 98 पासून ते आज तागायत जवळजवळ 25 ते 30 हजार केमिस्टला आम्ही शिक्षण देतोय. आणि आजही पेशंट काउन्सिलिंग सारखा हे कोर्सेस आम्ही त्यामध्ये चालवतोय. आणि याच्यामध्ये मी बघितलं की उद्या जर आपण ह्या सगळे जे वेगळे केमिस्ट आहेत यांना जर संघटित केलं नाही किंवा भविष्यात आम्ही पाहिलं की आपला जो काही पुढे भविष्यामध्ये आपला जी स्पर्धा आहे ही कॉर्पोरेट कंपन्यांच्या बरोबर आहे. आणि आपण असोसिएशनमधून राहिलो किंवा ड्रग अँड कॉस्मेटिक आपले सोसायटी ॲक्टमध्ये राहिलो तर आपण पुढे टक्कर देऊ शकत नाही. म्हणून माझं एक ब्रीद वाक्य होतं की आपण जर आपल्याला भारत केसरी पैलवानापुढे लढायचं असेल तर भारत केसरी बनायला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने मी
म्हणजे सगळ्यांना सांगितलं की कॉम्प्युटराईज व्हा, संगणकाचं एज्युकेशन घ्या. त्यांना क्लासेस काढून दिले, प्रत्येकांना कॉम्प्युटर दिले, प्रिंटर दिले, त्याच्यासाठी मदत केली. आणि मग या काउन्सिलच्या माध्यमातून आम्ही स्वतः आमचे सिलेबस हे केले. कारण आज मी डिप्लोमा इन फार्मसी आहे, B.Pharm आहे, पण प्रत्यक्ष व्यवसायामध्ये जात असताना आम्हाला याचा काही फायदा होत नाही. अशा वेळेला ह्या फार्मसी काउन्सिलच्या द्वारे आम्ही जवळजवळ 25 वर्ष काउन्सिल माझ्या ताब्यात आहे, आमच्या ताब्यात आहेत महाराष्ट्र राज्य केमिस्टच्या. आणि याच्यातून एज्युकेशन दिलंय आणि याच्यातून ॲडव्हान्स एज्युकेशन आणि टेक्नॉलॉजी या दृष्टीने आपण त्यांना सतर्क केलं. आणि आज तुमच्या माहितीसाठी या आमच्या महाराष्ट्र राज्य केमिस्टची MHD लिमिटेड नावाची एक कंपनी आहे आणि अखिल भारतीय औषध विक्री संघाची ह्यांची ही कंपनी. आता ही नवीन कंपनीचं आम्ही एकत्रीकरण करून ऑल इंडिया फार्मा लिमिटेड नावाची माझी कंपनी चेंबूर येथे जवळजवळ 6200 फुटावर काम करते. आणि आम्ही कॉर्पोरेट आलो. म्हणजे मगाशी मी जे म्हटलं की भारत केशी लढायचं तर मी भारत केशी झालो. आणि आता याच्यातून पुढे आपल्याला जगामधल्या सगळ्याच देशातल्या याला कॉम्पिटिशन स्पर्धा करावी लागेल. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला उतरायचं असेल तर मी लोकांना डार्विनचा उत्क्रांतीवाद सांगितला, यू हॅव टू चेंज ॲज पर द एन्व्हायरमेंट. तुला परिस्थितीनुसार बदलावं लागेल, नाहीतर तू काळाच्या उद्रामध्ये गडप होईल. आणि त्या हिशोबाने आपण हे आल्यास आज मी महाराष्ट्रामध्ये होलसेलरला एकत्र करून जवळजवळ 44 LLP म्हणजे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कॉर्पोरेट आणले. आणि आता रिटेलरला सुद्धा 8 रिटेलर 10 रिटेलर एकत्र करून मेडिसिन प्लस मोर हा एक म्हणजे टॅगलाईन आहे की औषधी नुसती द्यायची नाही तर औषधाबरोबर अजून काही मूल्यवृद्धी सेवा ग्राहकांना द्यावी यासाठी रिटेल चेन येते. कल्याणमध्येच आता या अक्षय तृतीयेला 30 तारखेला मी 8 रिटेलर घेऊन 2400 फुटाची एक रिटेल चेन आणतोय, आरोग्यम म्हणून, न्यू आरोग्यम. आणि ज्याच्यामध्ये हे जे काही रिटेल चेन आहे हे संबंध देशामध्ये एक मॉडेल तयार करण्याचा माझा उत्तर आहे. आणि स्पर्धेतूनच उत्तर देण्यासाठी माझा संकल्प आहे. तुमचा हा सगळा प्रवास आपण समजून घेऊया, जाणून घेऊया, प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी. ब्रेकनंतर मार्ग प्रगतीचा या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण थेट सरांकडे जाऊया. सर, मी जसं ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हटलं की केमिस्टचा लढा तर तुम्ही खूप छान पद्धतीने आज उभा केला आणि तुम्ही त्याच्यात यशस्वी होतातच आहात. परंतु इतरही तुमचं शैक्षणिक असेल, सामाजिक क्षेत्र असेल, महिलांसाठी तुम्ही भरपूर कार्य केलंय, त्याविषयी थोडंसं सांगाल. बघा, आम्ही औषधी व्यवसायासाठी ग्राहकांसाठी काम करत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी महिला सक्षमीकरणामध्ये काम करतोय. मी क्रीडाच्या सगळ्या संस्थांना, कारण आज करिअर करताना केवळ डॉक्टर वकीलपेक्षा की खेळामध्ये जर आपण करिअर केलं तर आज सुनील गावस्कर असतील, तेंडुलकर असतील, ह्यांनी सुद्धा, त्यामुळे ह्या मुलांना क्रीडामध्ये सुद्धा त्यांनी प्रावीण्य दाखवा यासाठी मदत करतोय. याचप्रमाणे कला संस्कृती जपण्यासाठी काही विविध कार्यक्रम काम करतो. आणि त्याचप्रमाणे आम्ही यंदा आमची 50वी ऑल इंडियाची गोल्डन ज्युबिली असताना आणि माझी 75वी प्लॅटिनम ज्युबिली असताना अमृत महोत्सव वर्षामध्ये आम्ही सर्व देशातून ग्रीनरीच बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये एक रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये एका दिवसात 24 तासामध्ये 80,306 बाटल्या रक्त किंवा आपण त्याला शपथ फ्लेज म्हणून ते केलेले. आणि जवळजवळ 50-60 हजार रक्ताच्या बाटल्या आम्ही गेल्यात. आणि आम्ही एक शपथ घेतले की याच्या पुढे जर राज्यात, राष्ट्रात, देशात, परदेशात जर रक्ताची गरज पडली तर आम्ही कुठल्याही प्रकारे आमचे कुठलेही लोक, आमचे केमिस्ट बांधव अशा प्रकारे समाजाला किंवा त्या घटकांना रक्त देऊ इतकी तयारी आम्ही केलेली आहे. आणि याच्याबद्दल मला आज मोठा आनंद आहे की हा वर्ल्ड रेकॉर्ड झाला आहे. नक्की नक्की. जसं आपण म्हणतो असं की आपण समाजाला देणं लागतं, तर त्या अनुषंगाने आपण हे सगळं कार्य करताय. खूपच अविस्मरणीय असं कार्य आहे सर तुमचं. पण म्हणूनच मला तुम्हाला विचारायचंय गौतम सर की एकूणच जसं तुम्ही मगाशी म्हणालात की अनेक त्यांच्या गोष्टी तुम्हाला भावल्या आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावरती पुस्तकच लिहिलंय. पण जाता जाता सरांविषयी थोडक्यात काय सांगाल जे प्रेक्षकांना सुद्धा भावेल? आता सरांनी सांगितलं की नुकतीच त्यांची 75वी साजरी झाली. पण 75 वर्षाचा माणूस, मी जेव्हा त्यांची मुलाखत घेत होतो पुस्तक घेण्यासाठी, तर जेव्हा आम्ही रेकॉर्डिंगला बसलो तर सकाळी 10 वाजता त्यांनी जे रेकॉर्डिंग आमचं सुरू झालं तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आप्पा खुर्चीवरून सुद्धा उठले नाही.
म्हणजे आजचा हा जो काही त्यांचा जो काही हा स्टॅमिना आहे किंवा जो उत्साह आहे ह्या तरुणाला सुद्धा लाजवणारा आहे. त्याचबरोबर त्यांची दूरदृष्टी की मगाशी त्यांनी सांगितलं की गॅट करार, तर गॅट करार 2005ला आला, पण आप्पांनी त्याचा अभ्यास करून त्याची पूर्वतयारी 1998 साली सुरू केली होती. म्हणजे दूरदृष्टी असावी तर कशी असावी, मला असं वाटतं आपण त्याच्यासाठी एक ज्वलंत उदाहरण आहे. त्याचबरोबर ते जे काही सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत, मग ते त्यांनी कुठलं क्षेत्र ठेवलं नाही. आज ते राजकारणामध्ये पण सक्रिय आहेत, आज ते समाजकारणामध्ये पण सक्रिय आहे, ते कला क्षेत्रातही अनेक खेळाडूंना असतील क्रीडामध्ये किंवा कलाकारांना प्रोत्साहन देत असतात. त्याबरोबर महिला सक्षमीकरण असेल, त्यानंतर सैनिकी स्कूल त्यांनी आता सध्या ते चालवतात आणि या सैनिकी स्कूलमधून भारताला, देशाला चांगल्या पद्धतीचा तरुण आणि एक सेवक देण्याच्या साठी त्यांचं हे शिक्षण क्षेत्रातलं सुद्धा मोठं योगदान आहे. त्यामुळं मला असं वाटतं की असं बहुआयामी एक व्यक्तिमत्व, असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि केमिस्टांसाठी करत असलेलं काम, तर मला वाटतं हे जे अनेक गुण असणारं एकाच ठिकाणी असणारं हे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे निश्चितपणे मला हे व्यक्तिमत्व भावलं आणि त्यातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. तर जसं सर म्हणाले, अप्पासाहेब मला तुमच्याकडे यायचं आहे की आजची तरुण पिढी तुमच्यासारख्या हिरोजकडे बघूनच मोठी होते. तुम्ही केमिस्टसाठी एवढं आज चांगलं कार्य करताय. आज अनेक तरुण पिढीतली मुलं जी आहेत ती आज फार्माकडे येणं बघतायत किंवा येत आहेत. त्यांना तुम्ही जाताना काय संदेश द्याल? त्यांनी नेमकं काय करावं, कसं करावं? की बघा, आपल्या देशाची संख्या वाढलेली आहे. वी आर नंबर 1 इन द वर्ल्ड ॲज फार एज पॉप्युलेशन इज कन्सर्न. आणि आजच्या वेळेला 142 करोड जनता, आरोग्याची फार मोठी गरज आहे. त्यामुळे हे मोठं क्षेत्र आहे आणि मला वाटतं भविष्यामध्ये आजही आपण जगामध्ये चौथे व्हॉल्यूम वाईज किंवा व्हॅल्यू वाईज आहे आणि हा औषधीचा व्यवसाय प्रचंड वाढणार आहे. आणि यासाठी लोकांचं जनजागरण करणं, डिसीज मॅनेजमेंट माहिती देण्यासाठी या क्षेत्रामध्ये फार जरूर आहे किंवा निकड आहे. आणि अशा वेळेला मी सांगेन की लोकांनी तुम्ही बी.फॉर्म व्हा, एम.फॉर्म व्हा आणि ह्या औषधी क्षेत्रामध्ये या, जेणेकरून आपण सर्वसामान्य माणसाला, ग्राहकाला आपण खरी सेवा देऊ. आणि एक आजची जी आपली हे आहे की आज आरोग्याविषयी आणि रोगांच्या विषयी सर्वसामान्य माणसांना माहिती नाही. जर आपण त्यांचं जनजागरण केलं तर मला वाटतं आपण चांगला भारत निर्माण करू शकतो, सशक्त भारत निर्माण करतो. आणि तीच संकल्पना माझ्या मनामध्ये. नक्कीच मला वाटतं. आणि तुम्ही जसं म्हणालात तसं की एक लढा आहे जो तुम्ही चालू केलाय, त्याच्यामध्ये जर का आजची तरुण पिढी तुम्हाला येऊन जोडली गेली तर मला वाटतं आणखीन छान प्रकारे आपण या सगळ्या रेसमध्ये टिकू शकू, निभाव लागू शकेल आपल्या सगळ्याचा. आणि तुमच्यासारखे रोल मॉडेल असताना मला वाटतं हे सहज शक्य आहे. जसं सरांनी सुद्धा सांगितलं तर असंख्य गुण तुमच्यामध्ये आहेत. मला वाटतं आजच्या तरुण पिढीने, अशा सगळ्या लोकांनी यांच्याकडे बघणं गरजेचं आहे आणि शिकणं गरजेचं आहे. मला वाटतं तुम्ही दोघे जण आज इथे आलात आणि एवढं छान चर्चा आपण सगळी केली, प्रेक्षकांपर्यंत तुमचा हा सगळा आपण प्रवास पोहोचवला, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही इथे आल्याबद्दल आणि आमच्याशी सगळ्याची चर्चा केल्याबद्दल नमस्कार, धन्यवाद. या विषयासह मार्ग प्रगतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आत्ता आम्ही इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा TV9 मराठी.